आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। उत्सव मूर्तीचे नृसिंहवाडी गावात आगमन, मध्यरात्री घडला अनुपम्य सोहळा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज भक्ताभिमानी भक्तवत्सल त्रिभुवन पालक श्री दत्त महाराज यांच्या उत्सव मूर्तीचे आज नृसिंहवाडी गावात आगमन झाले। भक्तजनांचा अलोट उत्साह, सुवासिनींची ओवाळणी, ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष आणि सवाद्य मिरवणुकीसह मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी देव गावात आले। कृष्णा पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आणि टेंबेस्वामी मठात देखील पाणी आल्याने श्रींची उत्सव मूर्ती मानकरी दिगंबर खातेदार पुजारी यांच्या घरी आणण्यात आली आहे। यावेळी मार्गावर दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती। डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अनुपम्य सोहळा नृसिंहवाडीकरांनी याची देही याची डोळा अनुभवला। यावेळी मार्गावर अनेक सुवासिनींनी ओवाळण्यासाठी गर्दी केली होती। पाणी पातळीत काल दिवसभर संथ वाढ होत होती, त्यामुळे शुक्रवारी रात्री उत्सव मूर्ती नारायणस्वामी मंदिरातून टेंबेस्वामी मठात ठेवण्यात आली होती। देव गावात कधी येतात याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली असल्याने मंदिर परिसरात गर्दी वाढली होती। 2019-2021 साली महापुराच्या काळात देखील श्रींच्या सेवेत खंड पडला नव्हता। परंपरेनुसार मानकरी पुजारी म्हणून दिगंबर खातेदार यांच्याकडे सेवेचा मान आल्याने त्यांच्या घरी उत्सव मूर्तीची काकड आरती, महापूजा, शेजारती आदी विधी होणार आहेत। दरम्यान नृसिंहवाडीतील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून पेठ भाग, बस स्थानक परिसर, माहेश्वरी भवन, योगीराज कॉलनी आदी ठिकाणातील कुटुंबांनी स्थलांतर केले आहे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।